100 फुटी व वर्दळीच्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर आणि सांगली धामणी रस्ता दुरुस्त करून रुंदीकरण करावे. पृथ्वीराज पाटील यांची महानगरपालिका आयुक्तांकडे आग्रहाची मागणी. राजश्री शाहू महाराज मार्गावर 100 फुटी रोडवर दुचाकी, चारचाकी, ट्रक व ट्रॅक्टर सारख्या अवजड वाहनांची भरमसाठ संख्या वाढली आहे. वाहने भरधाव वेगाने चालवली जातात. या रस्त्यावर नागरिक, विद्यार्थी, शासकीय कार्यालय व दवाखाने यांच्या सोयीसाठी दुभाजकावर ओपनिंग ठेवली आहे. तथापि भरधाव धावणाऱ्या वाहनामुळे अशा ठिकाणी छोटे मोठे अपघात होत आहेत. अपघात टाळण्यासाठी या मार्गावर ओपनिंग समोर दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर करून पांढरे पट्टे मारावेत. सांगली धामणी रस्ता हा अरुंद असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होऊन अपघात घडत आहेत. खड्डे मुजवावेत व रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना समक्ष भेटून केली आहे. तसेच वाहनांची विशेष वर्दळ असलेल्या MACB सबस्टेशन समोर, पाकीजा मस्जिद समोर, ग्रीन ताज हॉटेल समोर व शामरावनगर रस्त्याला जोडणाऱ्या चौकासमोर स्पीड ब्रेकर व पांढरे पट्टे मारावेत, जेणेकरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनावर वेग मर्यादा राहील, अशी ही आग्रही मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे. यावेळी अजय देशमुख, शाबाज नायकवाडी, सनी धोत्रे, आयुब निशानदार, प्रफुल्ल यादव, सागर चिखले व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.